महाराष्ट्रातील शेतमजूर, शेतकरी, कामगार वर्ग सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मी आहे उमाजी खाडे आणि तुम्ही पाहत आहात टेक्निकल उमाजी हे आपलं यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाची माहिती घेणार आहोत आणि ती माहिती म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये किती टक्के आरक्षण आहे आणि त्या एकूण टक्केवारीमध्ये किती जाती समाविष्ट आहेत, हे सर्व आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यामधून तुम्हाला समजून जाईल की कोणत्या जातीला किती आरक्षण आहे आणि कोणाला किती कमी आरक्षण आहे, कोणाला किती जास्त आरक्षण आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल. तर चला पाहून घेऊ आपला व्हिडिओ काय आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट पाहावी लागणार आहे, ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रमुख धर्म किती आहेत आणि त्या धर्मांतर्गत त्यांची लोकसंख्या किती आहे. तर हे आपण या ठिकाणी पाहून घेऊत. महाराष्ट्रामध्ये पहा, एकूण हे धर्म जे आहेत या ठिकाणी दाखवलेले आहेत. मुस्लिम आहे, हिंदू आहे, बुद्धिस्ट आहेत, जैन आहेत, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत आणि यासह फारसी धर्माचे सुद्धा लोक राहतात, पण त्यांची लोकसंख्या जवळजवळ हजाराच्या गणतीमध्ये असल्यामुळे ते आपण या ठिकाणी त्यांचा समावेश केलेला नाही. तर मुस्लिमांची महाराष्ट्रामध्ये एकूण संख्या किती आहे, तर एकूण लोकसंख्येच्या 11.54% एवढी मुस्लिमांची लोकसंख्या आहे. जर कोटीमध्ये सांगितली तर फक्त किती आहे, 1,30,00,000 एवढी त्यांची लोकसंख्या आहे. त्यानंतर हिंदू धर्माची जर सांगितली तर हिंदू धर्माची 79% 83 एवढी लोकसंख्या आहे. म्हणजे जवळजवळ 80% लोक हिंदू धर्माचे आहेत. आणि त्यांची जर कोटीमध्ये सांगितली तर 9 कोटी एवढी लोकसंख्या हिंदू धर्माची आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर पाहू आपण बुद्धिस्ट. तर बुद्धिस्ट या धर्माची लोकसंख्या 5% 8 एवढी आहे आणि त्याची जर आपण याच्यामध्ये संख्यात्मक पाहिली तर 65 लाख एवढी बुद्धिस्ट धर्मीयांची संख्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर पहा, जैन धर्मीय आहेत. जैन धर्मीय फक्त 1% 2.5 एवढे आहेत. म्हणजे 1.25% इथे जैन धर्मीय महाराष्ट्रामध्ये राहतात. त्यांची जर लाखामध्ये संख्या पाहिली तर किती आहे, 14,80,000. म्हणजे जवळजवळ 15 लाख जैन धर्मीय महाराष्ट्रामध्ये राहतात. त्यानंतर पहा, ख्रिश्चन धर्माची सुद्धा या ठिकाणी 0.96 म्हणजे 1% सुद्धा ख्रिश्चन धर्मीय महाराष्ट्रामध्ये नाहीत. आणि लाखामध्ये जर पाहिलं तर 10,80,000 एवढी त्यांची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर शीख धर्मीय आहेत, ज्यांची लोकसंख्या 0.25 आहे. म्हणजेच काय, तर किती होऊ शकते ही, फक्त आणि फक्त याच्यामध्ये 1% सुद्धा नाही, तर ती किती होईल, 0.5% होईल. 0.5% म्हणजे 4ने लोकसंख्या आहे त्यांची 1%च्या. त्यांची लाखामध्ये सांगितली तर 2,24,000 एवढी त्यांची लोकसंख्या आहे इथे. इतर धर्मीय आहेत त्यामध्ये 0.16% एवढे आहेत. आता हे आपण एक जनरली आपल्याला सांगायचं आहे की या प्रत्येक धर्माला आरक्षण मिळतं का, याच्यामधल्या विशिष्टच काही धर्मांना आरक्षण मिळतं, हे पाहण्यासाठी सुरुवातीला आपण या धर्मियांची इथे आपण काय पाहिलेली आहे, टक्केवारी पाहिलेली आहे. त्याआधी आता हे जे आपण पाहिलं तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे, तर महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या आहे 11,23,74,333 एवढी महाराष्ट्राची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या आहे. म्हणजे सुमारे त्याला जर कोटीमध्ये सांगायचं झालं तर 11.24 कोटी एवढी लोकसंख्या आहे. म्हणजे 11,24,00,000 एवढी आपण सांगू शकतो लोकसंख्या आहे. आता ह्या एकंदरीत पूर्ण या लोकसंख्येचं हे धर्मामध्ये हे वितरण केलेलं आहे वेगवेगळं, ते आपण आता पाहिलेलं आहे. तर आता आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण मिळतं ते आरक्षण कोणत्या प्रवर्गनिहाय मिळतं, आत्तापर्यंत ते प्रवर्ग कोणते कोणते आहेत हे आता आपण या ठिकाणी पाहून घेऊ. या ठिकाणी SC कॅटेगरी आहे, नंतर ST कॅटेगरी आहे, OBC कॅटेगरी आहे, SBC कॅटेगरी आहे, VJA कॅटेगरी आहे, NTB आहे, NTC आहे, NTD आहे आणि EWS असे एकंदरीत किती
10 असतील हे प्रवर्ग, 1 2 3 4 5 6 7 8 9, हे 9 प्रवर्ग. आणि दुसरं ज्याला आपण काय म्हणतो, खुला किंवा ओपन कॅटेगरी ज्याला म्हणतो, ज्यांना अनरिझर्व म्हणलं जातं, जे अनारक्षित कॅटेगरी आहे ती, म्हणजे जी उर्वरित याच्यामध्ये सर्वच जण इन्क्लूड होत असतात, असे एकूण 10 आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर पहा, SC कॅटेगरी आहे, SC कॅटेगरी आहे आणि या SC कॅटेगरीला एकूण 13% आरक्षण आहे. या 13% आरक्षणामध्ये एकूण जाती किती आहेत, तर याच्यामध्ये एकूण 59 जाती आरक्षण घेत असतात. या 59 जातीमध्येच हे जे बुद्धिस्ट आहेत, बौद्ध धर्मीय लोक आहेत, ज्यांची संख्या आहे 5.8, हे सर्व ह्या एका जातीमध्ये, म्हणजे 59 जातीमध्ये त्यांचा समावेश आहे. म्हणजे 58 इतर आणि ही एक जात यामध्ये काय करतात, SC कॅटेगरी अंतर्गत रिझर्वेशन घेत असतात. तर त्यानंतर पहा, ST कॅटेगरी आहे. ST कॅटेगरीमध्ये एकूण त्यांना आरक्षण मिळतं 7% आणि या 7% आरक्षणामध्ये 47 जाती आरक्षण घेतात. आणि ह्या 47 सर्व जाती ज्या आहेत, ह्या आहेत हिंदू धर्मातील. बरोबर आहे, ह्या आहेत हिंदू धर्मातील. म्हणजे ह्या 80%मधून 79.83 या टक्केवारीमधूनच काय, ह्या 47 जाती या ठिकाणी आरक्षण घेत आहेत ST कॅटेगरीच्या अंतर्गत. त्यानंतर पाहू आपण इथं ओबीसीला एकूण आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण आहे. आणि त्यामध्ये 346 जाती आरक्षण घेतात, 346 जाती. आणि ह्या 346 जाती कोणत्या कोणत्या धर्मामधील आहेत, तर मुस्लिम धर्मामधून किती आहेत, 37 जाती. मुस्लिम धर्मामधून 37 जाती ह्या 346 मध्ये समाविष्ट आहेत. आणि उर्वरित ज्या जाती आहेत त्या सर्व हिंदू धर्मामधून आरक्षण घेतात. त्यानंतर आता आपण पाहू SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास आहे, हे विशेष मागास प्रवर्ग. आणि या वर्गामध्ये हिंदू धर्मामधून जास्तीत जास्त जे आहेत ते याचा फायदा घेत असतात ह्या आरक्षणाचा. आणि ह्या जाती किती आहेत, तर त्या 7 जाती आहेत, 7 जाती इथे आरक्षण घेतात. त्यानंतर विमुक्त जाती असं एक आरक्षण आहे, VJA म्हणजे विमुक्त जाती. यांना एकूण 3% आरक्षण आहे, 3% आरक्षण आहे. आणि हे 3% आरक्षणामध्ये एकूण 14 जाती आरक्षण घेतात. याच्यामध्ये सुद्धा हिंदू धर्मातीलच जास्त लोकांचा सहभाग आहे. त्यानंतर NTB म्हणजेच नोमॅडिक ट्राईब, या आरक्षणाखाली 2.5% एवढं आरक्षण आहे. आणि यामध्ये 37 जमाती आरक्षण घेतात, 37 जमाती आरक्षण घेतात यामध्ये. आणि हे सर्व हिंदू धर्मातील आहेत, म्हणजे त्या 80% मधूनच हे आहेत. त्यानंतर पहा NTC यांच्यासाठी आरक्षण आहे 3.5%, म्हणजे 3.5% आरक्षण आहे. आणि ती फक्त एकमेव जमात आहे धनगर, जे हिंदू धर्मामधील आहेत, ते 3.5% आरक्षण घेतात. फक्त एकच कॅटेगरी, एकच जात आहे, ती म्हणजे धनगर जात. NTC अंतर्गत त्यांना आरक्षण दिलं जातं. त्यानंतर आहे NTD. या NTDमध्ये 2% आरक्षण आहे त्यांना. आणि त्यामध्ये फक्त एकमेव जमात आहे, ती म्हणजे वंजारी, आणि यांना 2% आरक्षण या ठिकाणी मिळतं. आता एकंदरीत हे जेवढं आरक्षण सांगितलेलं आहे, हे सर्व जे आरक्षण आहे हे महाराष्ट्र शासनाचं आरक्षण आहे, महाराष्ट्र राज्याअंतर्गत दिलं जाणारं हे आरक्षण आहे. याला राज्य अंतर्गत मिळणारं आरक्षण आपण असं म्हणू शकतो. आणि याची टक्केवारी जी आहे ती आहे 52%. बरोबर आहे, ही 52% आरक्षण आहे. आणि त्यानंतर केंद्रामधून लागू झालेलं एक आरक्षण आहे, ते आहे EWS, इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये एक 10% आरक्षण लागू झालेलं आहे. आणि ते आहे उच्चवर्णीयांसाठी, म्हणजेच जे लोक रिझर्वेशनचा यामध्ये समाविष्ट नाहीत, ते अनरिझर्व आहेत, ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी EWS हे आरक्षण आहे आणि त्याचा ते फायदा घेऊ शकतात. पण त्याच्यासाठी त्यांनी काही कंडिशन या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या कंडिशन काय आहेत, की ओपन कॅटेगरीमधला असा एखादा कार्यकर्ता म्हणजे असा एखादा व्यक्ती जो 8 लाखापेक्षा त्याचं उत्पन्न काय आहे, कमी आहे,
8 लाखापेक्षा त्याचं उत्पन्न कमी आहे, तो जर ग्रामीण भागातील असेल तर त्याच्याकडे 5 एकरापेक्षा जमीन कमी असावी, 5 एकर किंवा 5 एकरापेक्षा जमीन कमी असावी आणि त्याचं उत्पन्न जे आहे 8 लाखापेक्षा कमी असावं. असा व्यक्ती हा EWS अंतर्गत आरक्षण 10% आरक्षण मिळवू शकतो असं या ठिकाणी आहे. आणि जर तो शहरी भागातील असेल तर त्याच्याकडे 200 स्क्वेअर यार्ड यापेक्षा जमीन कमी असावी, त्यापेक्षा जास्त असू नये. असा एखादा व्यक्ती शहरी भागातील असेल ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, असे व्यक्ती जे ओपन कॅटेगरीमधले आहेत ते EWSचं आरक्षण मिळवू शकतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असा की या ठिकाणी आरक्षण ज्यांना खरंच आवश्यक आहे त्यांना आरक्षण देऊ केलेलं आहे सरकारने, त्या ठिकाणी त्यांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला आणखी दुसऱ्या एखाद्या विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा. मित्रांनो, या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जवळजवळ आता मिळालेलं आहे आरक्षण, त्यांना अध्यादेश तसा मिळालेला आहे. त्या अध्यादेशाचं आता कायद्यामध्ये रूपांतर होईपर्यंत काही सांगता येत नाही, कारण की बरेच वेगवेगळे लोक काहीतरी वेगवेगळं बोलत आहेत त्या संदर्भात. पण असो, लवकरात लवकर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं आणि त्याही कॅटेगरीला आरक्षण मिळावं असं आपण या ठिकाणी व्यक्त होऊ. आणि मित्रांनो, या प्रकारे मी इथं महत्त्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर ती आवडली असेल तर एकदा आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि ही खूप महत्त्वाची माहिती आहे, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी तर इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ झालेला आहे. तुमच्या अशा एखाद्या मित्राला तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे तर त्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. भेटू एखादा असाच चांगला टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.